Thank you.
आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, चरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी,
निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सवे तुटी पाडितोसी. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठला वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, घोटी निवासिनं, तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठं. महायोगपीठे तटे भीमरथं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकर्णं, वरं पुण्डरीका भजे संतांच्या त्यांच्या कृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी. आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधींद्रादिदैवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवा. ओम नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा, ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा विठ्ठल आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदार पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणून निवडलेला अभंग बाबाजी चैतन्यांच्या मालिकेतील असणारी अग्रगण्य विभूती ज्यांना जगद्गुरु अशी पदवी बहाल करण्यात आली वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आणि मनुष्य देहाचं महत्व मनुष्य देहाला आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे हा उपदेश प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल आणि या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा तुकोबराई सांगतात अरे या संसाराला आला ना आता वेग करा लवकर धावा काय करा शरण जा उदार पांडुरंगा त्या भगवंताला पांडुरंगाला शरण जा का देह हे काळाचे हे देह हा काळाचा आहे धन कुबेराचे धन कुबेराचं आपल्या इथं काय देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देणारा तोय नेणारा सुद्धा तोय आपल्या इथं काहीच नाही आपण फक्त निमित्तासाठी इथे निमित्ताचा धनी केला असे प्राणी पण काय झालं माझे माझे म्हणून वाया गेला पण देह हे काळाचे धन कुबेराचे एवढं फक्त डोक्यामध्ये ठेवायचं देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात अरे सर्व नाशिवंते तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडतोसी का देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल या ठिकाणी पहा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आपण कोणत्या कारणास्तव इथं जमलेलो आहोत तरी वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार देणं तर पहा असणाऱ्या या आजी ब्रह्मलीन राधाबाई रंगनाथ लांडगे यांचं असणारे प्रथम पुण्यस्मरण असणारी त्यांची मुले ब्रह्मलीन विठ्ठल रंगनाथ लांडगे संजय मधुकर आणि सोमनाथ आणि त्यांच्या असणाऱ्या मुली सखुबाई शांताराम घोडे आणि बेबीताई तसेच अलकाबाई संजय भिसे असणारे काटेवाडी आणि त्यांचे असणारे नातू किशोर विठ्ठल लांडगे असणारे सर्व आप्तिष्ट सर्व समस्त लांडगे परिवार असेल सर्व मित्रमंडळी असतील सर्व परिवारामधले सर्वजण जमलेले आजूबाजूचे टाळकरी माळकरी या ठिकाणी पहा या आईंचं आज प्रथम पुण्यस्मरण त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी माझ्यासारखी एका बालकाकडे तुमची सेवा त्या आईंची सेवा करण्याची संधी मिळाली पहा तसं बघायला गेलं तर कीर्तन कोणासाठी गेल्या त्या आजींसाठी का आपल्यासाठी बऱ्याच जणांचा गैरसमज आहे कीर्तन कोणासाठी तर गेलेल्या आजी त्यांच्यासाठी कीर्तन आहे आपल्यासाठी नाही अरे ते गेलेत आता त्यांना ऐकायला येत नाही ते ऐकू शकत नाही पण आपण सर्वजण ऐकू शकतो जसं पुढच्याला ठेस लागल्यानंतर मागचा सावध होतो तसं ते त्या जशा गेल्या तसं आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे प्रत्येकाला जायचंय पण जाण्याच्या अगोदर ह्या कशासाठी इथं आलो सांगतात आलासी कोठोनिया जाशी कवन्या रे ठाया आलासी कोठोनिया जाशी कवन्या रे ठाया
महाराज पोटके बालाजी माया रे आलासी कोठणीया जाशी कवन्या रेठाया संत विचारतात आपल्याला, अरे आपण कुठनं आलो? आलासी कोठणीया जाशी कवन्या रेठाया, घरदार तुझे नोहे अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा. अरे सावध हो, कुठनं आलो, जायचंय कुठं आहे का लक्षामध्ये? म्हणले जसे संत सांगतात आपलं कसं चाललंय, म्हणले आजा मेला पंज मेला बाप मजना गेला, तोही कैसा झाला. म्हणले मागचे जसं पुढचे गेले ना तसंच मागच्यांनी सुद्धा जायचं. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप सुद्धा तसाच गेला आणि आपल्याला सुद्धा तसंच जायचंय का? नाही. भगवंताने आपल्याला हा देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला कशासाठी? संत सांगतात अरे देवाने देह भजनासाठी दिला, पण आपण काय केलं? त्याच्यावरती एक कान आणि एक मात्रा. रात्रंदिवस चाललंय ना, इथं भरा पोटासाठी पोटासाठी, इथं भरा पोटासाठी पोटासाठी, पहा केवढी आटाटी पहा केवढी आटाटी, पोट लागले पाठीशी लागले पाठीशी. काय सांगतात कबीर महाराज सांगतात, अरे इत भरच आहे, पोट किती इत भरच आहे का जास्त आहे? पण तरी सुद्धा भरत नाही. ते भरण्यासाठी कुठं जातोय? दूर दूर देशामध्ये, हित भरत नाही म्हणून. नारे सांगतात ह्याच्यासाठी आपल्याला देह नाही दिला. पोट रात्रंदिवस विचार चाललाय, पोट कस काय भरण? रात्रंदिवस पैसा अडका, घर कसं चांगलं मोठं बांधन, बंगला कसा बांधन, हाच विचार चाललाय रात्रंदिवस. पण अरे संत सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हे सगळं काहीच आपल्या बरोबर येणार नाही, सगळं इथंच ठेवून जायचंय. हे जे कमवण्यासाठी रात्रंदिवस धडपड करतोय त्याच्यासाठी आपल्याला देह दिला नाही. हा देह आपण खूप प्रवास करून खूप कष्ट करून आपल्याला हा देह मिळालाय. ज्यावेळेस पाप पुण्य समान समितैच पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य ज्यावेळेस समान होतं त्यावेळेस हा नरदेह मिळतो. मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही. आपल्याला मिळालंय, आपल्याला किंमत कळत नाही. जसं एखादा गुराखी असतो त्याच्या हातामध्ये रत्न सापडावं, तसं आपल्या हातामध्ये हा देह मिळालाय. त्याला रत्नाची किंमत कळत नाही. ज्यावेळेस तो रत्न पारखी येतो ना त्यावेळेस तो सांगतो अरे हा किती अनमोल आहे, रत्न किती अनमोल आहे. मग कळाल्यानंतर कुठं, मग आता त्याला म्हशीच्या गळ्यामध्ये बांधेल का तो? किंमत कळाली आता त्याची रत्नाची. तसं आपल्याला सुद्धा हा देहाची खरं कशासाठी मिळाला याची किंमत करून घ्यायची. खूप अनमोल आहे. मनुष्य जन्मात मनुष्य जन्मात
प्रभु का गाया कर सवेरे भेंट के संगे प्रभु का गाया कर बघा सांगतात मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में ना रोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे परत मिळणार नाही आता मिळालाय सांगतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे 83,09,999 योनी आहेत प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेतो एक एक योनी कोटी कोटी फेरा मंगला गे वारा कुत्र्याच्या जर जन्माला गेलो ना तर कोटी वेळा कुत्रच व्हावं लागतं मांजराच्या जर जन्माला गेलं ना तर कोटी वेळा मांजराचाच जन्म मिळतो पशु पक्षी झाड सगळ्या योनीमध्ये गेलोय आपण प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेतला आणि हा शेवटचा आहे आता मागुता येईल फेरा हे तो न घडे रे या नगरा परत संधी मिळेल परत करून हा मनुष्य देह मिळेल याची गॅरंटी नाही परत देह मिळणार नाही शेवट आहे एकदाच मिळतो अरे आणि एवढे फेरे फिरलो ना एवढे जन्म घेतले भगवंताला दया आली त्यांनी सुवर्ण संधी दिली मनुष्य देह दिला कशासाठी त्यांनी सांगितलं त्याला दया आली त्याला वाटलं अरे एवढे फेरे फिरले ना आता काय कर या फेऱ्यातनं मुक्त होण्याचं काहीतरी साधन कर हे जन्म मरण टाळण्यासाठी काहीतरी साधन कर म्हणून आपल्याला हा देह दिला कारण की याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे दुसरीकडे कुठं नाही याच देहामध्ये देवाचं भजन करता येतं पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती कैक उपजताची मरती भैरे होती अंधमुखे अरे पक्षु पक्ष्यांना ते ज्ञान नाही कधी ऐकले का सगळ्या मशींनी जमा झालेत आणि त्यांनी वारी काढली दिंडीला निघालेत ऐकले नाही म्हणले कुत्र्यांनी आता म्हणले नाही तुळशीला पाणी घालायचं आपण आता ऐकले का कधीच नाही आपल्या कीर्तनामध्ये जर एखादं कुत्र आलं ना तरी हाकलून लावतो बसून देत नाही पहा कारण की ते योनींमध्ये ते ज्ञान नाही ते करू शकत नाही आपल्याला ज्ञान आहे विशेष ज्ञान आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी बुद्धी दिली आपल्याला विशेष ज्ञान दिले विचार करायचंय आमचे बाबा सांगायचे श्रीपाद बाबा सांगायचे म्हणजे चांगला विचार केला तर प्रत्येक गोष्टीचा म्हणजे विचार करायचं विचार करण्याचं ज्ञान आहे आपल्याकडे आपण विचार करू शकतो बाकी योनींमध्ये विचार करण्याचं ज्ञान नाही आपण विचार करू शकतो आपल्याला खरं काय खोटं काय खारट आंबट तिखट सर्व समजतं पाप काय पुण्य काय समजतंय बाकीच्या योनींना समजत नाही त्यांना योनींना ते ज्ञान नाही पण आपल्याला आहे म्हणून आपल्याला विशेष ज्ञान बुद्धी दिली ना त्याचा वापर करायचा आहे पहा तुम्हाला उदाहरण देते पहा जसं म्हणले तुमच्या गावामध्ये आता खुरपायला बायका येत असतील त्यांना किती पगार आहे रोज किती देता तुम्ही 200 रुपये रोज देता आणि पहा एक असाच चांगले मुलगा शिकला चांगले व्यवस्थित अभ्यास वगैरे केला शिकला चांगल्या पदावरती नोकरी मिळाली
आता त्याला बसून फक्त त्या साईन करणार आहे. बुद्धीचा वापर केला. आता बसून फक्त त्याला साईन करायची, खुर्चीवरतीच बसून असतो आणि त्याला दिवसाला पगार आहे 1000 रुपये. आणि आता आपण पाहतोय शेतामध्ये तुमच्या रानामध्ये खुरपण्यासाठी बाई येते, तिला किती पगार असतो? ताई तुमच्या रानामध्ये खुरपायला येते, तिला किती देता? 200 रुपये. दिवसभर ती घाम गाळती, पण तिला पगार किती? रोज किती? फक्त 200 रुपये. आणि तो मोठा अधिकारी झाला, बुद्धीचा वापर केला, चांगलं शिक्षण घेतलं, बुद्धीचा वापर केला, फक्त टेबलावरती बसून फक्त साईन करायची, त्याला 1000 रुपये दिवसाला मिळतात. व्यवहार झाला हा. तुमच्यासाठी उदाहरण दिला, सिद्धांत हा असा की पहा, जो बुद्धीचा वापर करतो ना त्याला व्यवहारामध्ये सुद्धा किंमत आहे. कष्ट करणाऱ्याला किंमत नाही, पण जो बुद्धीचा वापर करतो त्याला किंमत आहे. तसंच परमार्थ हा हातापायाचा नाही, परमार्थ बुद्धीचा आहे. परमार्थ करायचा कशाने? आपला चालू आहे परमार्थ, हातापायाने चालू आहे, पण डोक्यामध्ये परमार्थ आहे का? डोक्यामध्ये जरी मंदिरामध्ये गेला तरी डोक्यामध्ये काय असतं? नातवंडांचं काय चाललं असेल? घरामध्ये व्यवस्थित सगळं स्वयंपाक झाला असेल का? रानामध्ये दारं कुणी धरला असेल का नाही? गुरांना पाणी बिणी पाजलं असेल का नाही? डोक्यामध्ये काय आहे आपल्या? मंदिरात गेलोय, वारीला गेलो तरी डोकं लक्षामध्ये काय असतं? मन कुठं असतं? घरी. जिथं सांगतात, संत सांगतात, जिथं आपलं मन असतं ना तिथं आपण असतो. म्हणून आपलं जे मन आहे ना तिथं भगवंताच्या चरणी लावायचे. तुम्ही घरी बसून, इथं जरी बसून तुमच्या जर डोक्यामध्ये भगवंत असेल, मनामध्ये जर देव असेल ना, तुम्ही इथं घरी बसून सुद्धा तुम्ही वारीतच आहे. आणि वारीत असून सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये जर घर असेल ना तर वारीत असून सुद्धा तुम्ही घरीच आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून परमार्थ करायचंय कशाने? डोक्याने परमार्थ करायचंय. संत सांगतात परमार्थ डोक्याने करायचंय, हातापायाने परमार्थ करायचा नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव काय? ते भगवंताला प्राप्ती, त्याचा विचार करणं. आपला विचार संसाराचा विचार करतोय, रात्रंदिवस डोक्यामध्ये विचार कशाचा आहे? संसार. अरे डोक्यामध्ये काय पाहिजे? परमार्थ डोक्यामध्ये पाहिजे. अरे आपल्याला काय इथे येऊन काय करायचंय, कुठं जायचंय, डोक्यामध्ये आपलं पाहिजे. आता आपण इथं आलोय, तुमच्या गावामध्ये मी आली, या ठिकाणी निंबोडी गावामध्ये मी आली. आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये काय? मला कीर्तनापुरतं मी इथं आले. कीर्तन संपलं की मला माझ्या काष्टीला तिकडे मला जायचंय, काष्टीचा मी रस्ता धरणार. कीर्तन संपलं की मला जायचंय, डोक्यामध्ये आहे. आपलं मुक्कामाचं ठिकाण आपल्या डोक्यामध्ये असतं. आपण सर्वजण इथं बसले, प्रत्येकाच्या कोण लांब वेगवेगळ्या गावावरून आला असेल, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कीर्तन संपलं, सर्व टपले, इथलं आटोपलं की आपल्याला गावाला जायचंय. मग आपल्या डोक्यामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा हसे, तर बघा आपल्याला आपण विचार करायचा, आपण कुठनं आलो? कुठनं आलो आपण? कुठनं आलो? कोण म्हणेन आम्ही आईच्या पोटातनं आलो. पण संत सांगतात, जेव्हा तुझी आई होती ताणी तेव्हा तू कोठे होतास प्राणी. जेव्हा तुझी आईच ताणी होती तेव्हा तू कुठं होता? बऱ्याच जणांचा समज आहे आम्ही आईच्या पोटातनं आलो. पण संत सांगतात, जेव्हा आई तुझी तहानी होती तेव्हा तू कुठं होता? म्हणले नाही, आम्ही बापाच्या पोटामध्ये होतो. संत सांगतात, तुझा बाप होता बाळ, बापच बाळ
तुझा बापच जर बाळ होता त्यावेळेस तू कुठं होता? मग कुठनं आलो आपण? आलो कुठून? मग तुम्हाला एक उदाहरण देते. पहा, आपल्या गावामध्ये हा पाऊस येतो ना, तो कुठने येतो? आता पावसाळ्याचं वातावरण आहे, पाऊस रोज पडतोय. कुठने येतो हा पाऊस? कोण म्हणे स्वर्गातनं, अजून कुठने येतो? कोण म्हणे ढगातनं येतो, कोण म्हणे आभाळातनं येतो. पण बघा, 4थीच्या पुस्तकामध्ये विज्ञानाच्या पुस्तकामध्ये पहा, जलचक्र नावाचा धडा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की हा पाऊस कुठनं येतो. ज्यावेळेस समुद्राच्या पोटामध्ये वटवाणं नावाचा अग्नी असतो, तो ज्यावेळेस प्रज्वलित होतो, त्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ बाष्पीभवन त्याला म्हणतात. ते वरती जाऊन त्याचे ढग बनतात आणि वाऱ्याच्या साह्याने ते काय होतं, आपल्या गावापर्यंत येतात. त्याला अनुकूल वातावरण लागलं की ते काय होतात, आपल्या गावामध्ये पाऊस पडतो. आता पाऊस पडलेला पाऊस, ते पाणी सगळंच आपल्या उपयोगाला येतं का? काही पाणी नदीला जातं, काही नाल्यांना जात असेल, काही ओढ्यांना जात असेल, काही नदीला जात असेल. मोठ्या नदीतनं समुद्राला आलतं कुठनं आणि गेलं कुठं? मग आपण कुठनं आलो? विचार करायचाय, कुठनं आलो आपण? संत सांगतात, ज्याने तुला पैदा केले, ज्याने तुला पैदा केले, त्याला नाही ओळखले, त्याला नाही ओळखले, अरे ज्याने आपल्याला इथं आणलं ना, त्यालाच आपण विसरलोय आणि त्याचीच ओळख करून घ्यायची. या मनुष्य देहाला आल्यानंतर ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्यांनी इथं आणलं ना, त्याची ओळख करून घ्यायची. आपण कुठून आलो? त्या भगवंतापासून आलो आणि जायचे परत त्या भगवंतापाशीच जायचे. आणि तो जाण्याचा जो मार्ग आहे ना, तो संत सांगतात. म्हणून तर तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आली या संसार उठावे
अरे संत सांगतात कुठनं आलो त्या भगवंतापासून आलो आणि जायचे आता कुठं त्या भगवंतापाशीच जायचे म्हणून त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची त्याची प्राप्ती करून घ्यायची. हा नरदेह मिळालाय त्याच्यासाठीच. ज्याला विसरलोय ना, ज्या आईच्या घरामध्ये जे करत होतो ना, ज्याचे सन्मुख होतो तेच आता करायचे, जे त्यावेळेस करत होतो तेच आता पण करायचे. ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असताना ते भगवंताचं भजन करत होतो, त्या भजनाशी सन्मुख होतो, त्या भगवंताला आपल्या स्वरूपाशी सन्मुख होता, आपल्याला जाणीव होती मी कोण याची ओळख होती. आणि ज्यावेळेस आईच्या गर्भातनं बाहेर आला, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर आतमध्ये जे करत होता ते विसरून गेला. आणि आतमध्ये जे आईच्या गर्भामध्ये घाण असते ना ती बाधत नाही. कशामुळं? कारण की आपण त्याचं भजन करत असतो. आईच्या गर्भामध्ये काय एअर कंडिशन असतं का? आपण श्वासच काय घेत होतो आईच्या गर्भामध्ये. दासबोधामध्ये विषय आलाय की आपण आईच्या गर्भामध्ये असताना बस बटाटा जसं उकडतो ना तसं आईच्या गर्भामध्ये उकडतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हात पाय कान नाक डोळे सगळे फुटतात. एवढा त्रास सहन करत असताना सुद्धा आपल्याला काही सुद्धा झालं नाही, आपण जिवंत राहिलो. आपल्याला आता थोडी सुद्धा गरमी सहन होत नाही. विचार करा, आईच्या गर्भामध्ये एवढा आपण तापत होतो तरी सुद्धा आपल्याला त्याची बाधा झाली नाही. कशामुळं? कारण त्या भगवंताच्या स्मरणामध्ये होतो. भगवंताच्या स्मरणामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याची ती बाधू शकली नाहीत. आपली जाणीवच राहिली नाही, ती जाणीव संपून गेलेली. आणि बाहेर आल्यानंतर मग जाणीववर येतो. वृत्ती काय होती? सन्मुख होती. आईच्या गर्भामध्ये असताना निवृत्त होतो. बाहेर आल्यानंतर वृत्तीवर आलो. सगळं दिसायला लागलं, सगळे दिसायला, आई वडील सगळे आपतिष्ट सगळे नातेवाईक सगळे दिसायला लागले. घर दिसतंय, जमीन दिसते, जुमला दिसतंय. मुलांना सांगितलं जातं बाहेर आल्यानंतर ही तुझी आई आहे, हे तुझे वडील आहेत, हे तुझं घर आहे, ही जमीन आपली ती लोकाची. तेच त्याच्या अंतःकरणावरती रुजतं. पण आईच्या गर्भामध्ये जे करत होतं ना तो विसरून गेला. पण भगवंताला वचन दिले, गर्भवास में वचन दिया था भजूंगा सिया राम, बाहर आकर खुद ही भूल गया आत्माराम. अरे बाहेर आल्यानंतर विसरलो, जे वचन गर्भामध्ये दिलं होतं ना ते आपण विसरलो. अरे भगवंता तुझं भजन करेन, मला एकदा बाहेर काढ. एक वेळ अरे बच्चे भगवंताला विनंती करत होतो, एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवी न पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा.
भगवंताला विनंती करत होतो. ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतो ना 7व्या महिन्यामध्ये त्या बाळाला सगळं आठवायला लागतं. पाठीमाग किती जन्म घेतले, भगवंताचं भजन केलं का, काय 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 पाप केलं, काय पुण्य केलं, सगळं आठवतं त्याला, सगळं आठवायला लागतं. आणि त्यावेळेस भगवंताला विनंती करतो, भगवंता एकदा मला यातून बाहेर काढ, या दुःखातनं बाहेर काढ. आतापर्यंत मी तुझं भजन केलं नाही, पण आता बाहेर गेल्यानंतर तुझं जे भजन आता मी आतमध्ये करतोय ना तेच बाहेर गेल्यानंतर करीन, वचन देतो. भगवंत म्हणतो नाही, तू बाहेर गेल्यानंतर मला विसरणार आहे. अरे कित्येक जण असेच म्हणले आणि बाहेर गेल्यानंतर विसरून गेले. पण आपण प्रार्थना केली, भगवंताला दया आली म्हणून आपण बाहेर आल्यानंतर विसरलो. बारा कलीचा लागला, बारा कलीचा लागला, बारा कलीचा लागला, कोहम कोहम रडू लागला. ज्यावेळेस बाहेर आल्यानंतर कलीचा वारा लागल्यानंतर म्हणतो, मी कुठं वचन दिलं होतं, मी कोण म्हणायला लागतो. पण आपल्याला आता काय करायचंय, बाहेर आल्यानंतर बाहेर आलोय ना, आता आतमध्ये जे करत होतो ना तेच आपल्याला मिळवायचंय. वचन दिले भगवंताला, आतापर्यंत काही नवस बोलले ते सगळं पूर्ण करतो ना. काही नवस बोललं असून आपल्या डोक्यामध्ये राहतं, अरे ते देवीला मी असं नवस बोललेलं, देवाला असं नवस बोललेलो, ते पूर्ण नाही झालं म्हणून तर आपलं असं होतंय. डोक्यामध्ये आपल्या असतं. मग सर्वात मोठा नवस भगवंताला गर्भामध्ये असताना दिलेला तो कधी पूर्ण करणार. अरे तेच नवस पूर्ण करण्यासाठी जीवनामध्ये संत लागतात, सद्गुरू लागतात. म्हणूनच ते सांगतात की आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. अरे या संसाराला आलोय ना आपण, इथं आलोय, आता काय कर, त्या भगवंताला शरण जा. त्याच्यासाठीच आपण इथं आलोय. भगवंताला वचन दिले, एवढा मोठा नवस त्याला केलाय, तो नवस आता पूर्ण करायचा आहे. पाठीमाग कित्येक जण म्हणत असतील, जाऊ द्या, आम्ही आतापर्यंत किती म्हणजे अर्धी लाकडं आमची नदीला गेली, आता कुठे परमार्थाला लागायचं, बरेच जणांच्या डोक्यामध्ये असतं. पण संत सांगतात, अरे ज्यावेळेस आलं ना त्या क्षणापासून सावध झालं पाहिजे. तरी पुढे आता तरी अरे पाठीमाग झालंय, गेलं ते जाऊ द्या, पण आता तरी पुढं जेवढं आयुष्य राहिले ना, सांगतात कल करे सो आज करे सो अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. अरे एकदा श्वास निघून गेल्यावर परत संधी मिळणार नाही, मनुष्य देह परत मिळणार नाही. म्हणून आताच ज्या क्षणी आपल्या डोक्यात आता समजलं ना त्या क्षणापासून परमार्थाला लागलं पाहिजे. संत सांगतात आतापर्यंत म्हणले आयुष्य आपलं असंच चाललंय, किती अल्प आयुष्य
अल्पायुष्य मानव देह, या देहाला अल्पायुष्य थोडंच आहे. शतकलिले ते अर्धरात्रे खाय. शत म्हणजे 100 वर्ष करण्याला सांगितली कलियुगामध्ये आयुष्य, पण त्यातलं सांगतात अर्ध झोपेमध्येच जाते. 100 वर्ष आयुष्य सांगितलं, त्याच्यामधलं अर्ध झोपेमध्ये गेलं. राहिलं किती? 50. मध्ये बालत्व पीडा रोगशय, त्याच्यामध्ये बालपणामध्ये 15-16 वर्ष काही समजत नाही. बालपणामध्ये 15 वर्ष गेले. राहिले किती? 35. त्याच्यामध्ये काय पाठीमागं पिढा असतील, रोग असेल, म्हातारपण असेल, याच्यामध्ये काही गेलं. किती राहिलं आयुष्य? आणि याच्यामधलं सुद्धा आपलं किती गेले आपला आपण विचार करा. आता किती राहिलं आपलं विचार करा. झालं गेलं जाऊ द्या, पण आतापासून या क्षणापासून भगवंताचं पूर्ण समर्पणाने त्याला जर भक्तीला लागलं ना, तो निश्चित जेवढं असेल तेवढं सुद्धा स्वीकार करतो, पण तेवढं पूर्ण सगळं समर्पित करून भक्तीला लागलं पाहिजे. जाणून घेतलं पाहिजे की अरे आपण आलोय कशासाठी, आलोय नेमकं काय करायचंय आणि कुठं जायचंय हे डोक्यामध्ये सारखं पाहिजे, लक्षात पाहिजे आपल्याला. कारण की हे सगळं आहे ना, काहीच बरोबर घेऊन जाणार नाही, सगळं इथंच ठेवून जायचंय. अरे बरोबर आपला असणारा हा देह ज्याच्या सत्तेवर उड्या मारतोय ना एवढा, तो सुद्धा आपला नाही, तो सुद्धा काळाचा आहे. अभंगाच्या देह हे काळाचे देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. संत सांगतात पहा, देह हा कुणाचा आहे? काळाचा काळ घेऊन जाणार. धन आपण कमवतो ना, धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे, तो घेऊन जाणार. आपलं काय आहे इथं? देह काळाचा आहे, धन कुबेराचं. आपलं काय? रात्रंदिवस कष्ट करतोय कशासाठी? धन कमवण्यासाठी, पण ते आपलं नाहीये. अरे देहच आपलं नाही. ते सांगतात आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, हे तो बुसगावणे चोरा, रक्षणार्थ भासत असे. अरे हे फक्त रक्षणासाठी, आतमध्ये जो आहे ना त्याच्या रक्षणासाठी फक्त हे बुसगाव नाही, हे फक्त रक्षणासाठी बुसगाव नाही. देह हा खरा नाहीये, हे खोटच आहे. बुजगावनं जसं तुमच्या रानामध्ये लावले, तो खरा माणूस आहे का? माणूस नाही ना, ते खोटे.
तसं हे सुद्धा खोटच आहे, हे सुद्धा जाणार आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ना, ज्याच्या सत्तेने सर्व काही चाललंय तो खरा आहे, आणि ते म्हणजे आपण आहे. त्याची ओळख करायची, त्याची प्राप्ती करून आपल्याला घ्यायची, ज्याच्या सत्तेवरती आपलं सर्व काही चाललंय. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिबिना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. अरे कोणाच्या सत्तेने चालतोय? तुझी असतेने वेदाची बोलणी, तुझी असतेने वेदाची बोलणी, अरे त्याच्या सत्तेने सर्व काही चाललेलं आहे. आपल्याला चालवणारा बोलवणारा तोच आहे. आणि निघून गेला ना, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. तो निघून गेला ना, मग खाली काहीच नाही उरत. जसं हा अचानक आपण मगाशी त्या आजोबांना पाहिलं, म्हणलं आजोबांनी बघितलं, चांगलं बोलले, आणि अचानक का आलं, आजोबा काय झाले, गेले. आजोबा गेले, म्हणले चला भेटून येऊ आजोबांना. आजोबा गेले, थोडस भेट तरी देऊन येऊया. पाहिलं घरामध्ये सगळेजण नातेवाईक सगळे जमलेले, आजोबा असे समोर पडले, समोर असे पडलेले आजोबा, सगळेजण घोळकं घातले, सगळ्यांची रडारडी चालली. आजोबा असेच आहेत. म्हणलं आजोबा तर आहेत ना, कुठे गेलेत आजोबा, तुम्ही कशाला रडते? आजोबा तर इथंच आहेत का नाही? तर आतापर्यंत यालाच आजोबा म्हणतोय ना, मग ते नाहीत का इथं? पडलेले नाहीत का आजोबा? नाहीत का पडलेले? ऐकू येतं का त्यांना? दिसत का? बोलता येतंय का? सगळे अवयव जागच्या जागीत, पण तरी सुद्धा त्यात चेतना नाही. कशामुळं? कारण की त्याच्यामध्ये जे होतं ना, ज्यांना ते आजोबा म्हणत होतो, ते काय झाले, निघून गेले. खाली राहिलेलं फक्त देव आहे, तो पसारा आहे, त्याची किंमत नाही आता. ज्याच्यामुळे किंमत होती ना, तो निघून गेला, आणि तो म्हणजे आपण आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तो गेलेला म्हणजे तोच आपण आहे, तोच देव आहे. ना जिवंत ध्येय जाणार सगळं. त्याच्यामधनं गेलेला आहे ना, तो आपण आहे, पडलेले आपण नाही. त्याच्या सत्तेने सर्व काही चालतंय. त्यालाच देव म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, आणि तेच चैतन्य तोच देव आहे.
म्हणजे देव कुठे आहे मग? आपल्या जवळ देव नाही का? आहे ना, त्याच्या सत्तेने ते सर्व चाललंय. त्या देवाची आपल्याला ओळख करून घ्यायची आणि त्याच देवाची ओळख करून घेण्यासाठी इथं आलोय. जवळ असणारे तो आत्माराम, त्या आत्मारामाची ओळख आपल्याला करून घ्यायची. सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन. एक हरी आत्मा, तो आत्मा हाच हरी. जीव शिव सम, जीव आणि जीव म्हणजे कोण? आपण. आणि शिव म्हणजे भगवंत. दोन्ही सम आहेत, विषम नाही, एकच आहे. दुसरीकडे वाया तू दुर्गमान घाली मन, दुसरीकडे मन घालू नका सांगतात. तुमच्या जवळच देव आहे, पण देव शोधण्यासाठी लांब लांब फिरतोय ना. एकनाथ महाराज सांगतात, देव सदा जवळी वसे या लागी जन कैसे वेडे पिसे. पाहो जाती देशोदेशे ज्याला कळला तो गदगदा हसे. अरे देव जवळच असून सांगतात लांब लांब दूर दूर देशामध्ये जातोय. कशासाठी? देव शोधण्यासाठी. पण देव जवळच आहे आणि त्या जवळच्या देवाची ओळख करून घ्यायची, त्याची आपल्याला भेट करायची, त्याची प्राप्ती करून घ्यायची, त्याची आपल्याला ओळख करायची. ज्यावेळेस त्याची ओळख होती ना, त्यावेळेस हा पाठीमागे लागलेला ह्या 84 लक्ष योनींचा फेर आहे ना, हे जन्म मरण तुटतं. ह्या जन्म मरण तोडण्यासाठीच ते इथं आलोय आपण. हा सगळा परमार्थ, हा सगळा खाटाटोप कशासाठी? अरे हे जन्म मरण तोडण्यासाठी हा खाटाटोप आहे, देव प्राप्तीसाठी नाही. देव प्राप्तच आहे, तुमच्या सर्वांच्या जवळ देव आहे. आताच सांगितलंय, देव जवळच आहे, देव प्राप्तच आहे. प्राप्ताची प्राप्ती होऊ शकत नाही. काय फक्त काय झाले, आपल्याला ओळख नाहीये त्याची, आणि ती ओळख करून घ्यायची. जसं मले जमिनीमध्ये पाणी आहे, पण पाणी जमीन आपली, आणि आपल्याला पाणी कळतं का जमिनीतलं? आपल्याला कळत नाही. ते काढण्यासाठी कुणाला शरण जावं लागतं? पानाड्याकडे जावं लागतं. आपल्या जमिनीतलं पाणी आपण दुसऱ्यांकडनं जाणून घेते, पानाड्या सांगतो जमिनीमध्ये कुठं पाणी. मग तसं जसं शेतामध्ये आपण पाहतो कांदा, कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे, मग असे कांदे सोलत बसल्यानंतर बी निघन का? आता सगळं शेतकरीच आहे तिथं. असं कांदे सोलत एक एक टरपल गाडत बसलं, बी कधी निघन? किती वर्ष कांदे सोलत बसल्यानंतर बी निघन? निघन का? नाही निघणार. त्यासाठी रीत आहे, शेतकऱ्याला विचारल्यानंतर सांगन कांद्यामध्ये कांद्याचं बी कसं काढायचं. जसं म्हणले, पृथ्वी दाणे भरली आहे, परी पाय विना प्राप्ती नोही. तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे, परी गुरु कृपाला आहे तवची प्राप्ती. जसं म्हणले, पायाच्या डोक्यामध्ये अंजन घातल्यानंतर त्याला जमिनीतलं गुप्त धन दिसतं. तसंच आपल्या जवळच देव आहे, आपल्या हृदयामध्ये देव आहे. मग त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी गुरूंना शरण जावं लागतं. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर त्या देवाची ओळख होती, त्याची भेट होती, आणि त्या देवाची, आत्मारामाची आपल्या सर्वांना भेट घ्यायची. आणि त्याच्या सत्तेने सर्व काही चालले. तोच देणार आहे, तोच नेणार आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात देता देव गीता, नेता नवीता, देता देव गीता, नेता देव गीता, देता देव गीता, आपलं काहीच नाही. देता देवविता, नेता नेवविता, येथे तुझी सत्ता काय आहे. इथं आणणार सुद्धा तोच आहे, आणि कधी जायचं हे आपल्या हातामध्ये आहे का? आपण कधी जाणार आहे? नेणारा सुद्धा तोच आहे. इथं आपलं काहीच नाही, काहीच चालत नाही. आपलं फक्त एकच चालतं, आपल्याला बरोबर जे घेऊन जायचंय ना, ते आपल्याला आता करायचंय. आपल्या बरोबर जे येणार
जे केलेलं पुण्यकर्म भगवंताची भक्ती केलेली ना तेवढंच बरोबर आपले येणार, बाकी काहीच बरोबर येणार नाहीये. इथं आपलं काहीच चालत नाही. म्हणून तुकडोजी महाराज एक सुंदर त्यांचा अभंग आहे पहा. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा डोक्यामध्ये आपल्या ठेवायचे आपलं खरं घर कोणतंय अमरधाम. आणि हे घर जर डोक्यामध्ये ठेवलं ना तर भांडणं होतात बरं का. हे घर डोक्यामध्ये असेल ना तर घरासाठी बघा भाऊ भाऊ एकमेकांच्या गळा कापायला धागं पुढं पाहत नाही. पण खरं हे आपलं घर नाही बरोबर घेऊन जाणार नाही. म्हणजे ज्यासाठी राष्ट्रांची धडपड करतोय हे कमवण्यासाठी हे सगळं बरोबर हे सगळं आयुष्य खर्च करतो त्याच्यासाठी, पण हे काहीच बरोबर येणार नाही. बरोबर येणार आपलं खरं घर जे आहे ना ते डोक्यामध्ये असू द्या. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात आपल्या बरोबर फक्त येणार ते भगवंताचं नाम आहे. म्हणून ते घ्या घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, आपला कृष्णाला करत बंधई नाही, न्याय संसाराचा पायी नरसारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही, नरसारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा खूप ठेवले आपल्यावर नाही म्हणजे त्यांच्याबरोबर लय कमवले आपल्यासाठी काढाने खूप करून ठेवले. देतात का सोन्याचा मडका नाही देत. एवढं जरी कमवून ठेवलं असलं ना तरी कोणी देणार नाही. अंगावरचे दागिने काढून घेतील, अंगावरचे दागिने काढून घेतात आणि बाकीचं काही लांबच राहिलं विचार करत नाही. कोण म्हणत नाही एवढं कमवले आणि आनंदावर थोडं तरी द्यावं. म्हणजे पैसा अडका काहीच बरोबर येणार नाही. शेवटी फक्त मातीचा मडका बरोबर येणार आहे. तोच बरोबर घेऊन जायचंय, काहीच बरोबर येणार नाही. थोडं डोक्यामध्ये असू द्या. हे सगळं करून पैसा अडका करून ते बरोबर येणार नाही. आणि रावणाचं किती होतं तरी पण तो काही बरोबर घेऊन जायला नाही. तर आपलं काय बरोबर घेऊन जायचं. म्हणून आपल्या बरोबर येणार फक्त ते भगवंताने ते तुळशीची माळ तेवढीच बरोबर येणार आहे. एखाद्याच्या काळामध्ये माळ असेल ना काढून घेतात का, माळ काढून घेतात का, माळ कोणी काढून घेणार नाही. सोनं नाणं असेल सगळं काढून घेतील पण माळ कोण काढून घेत नाही. माळ तशीच ठेवतात. म्हणून बरोबर येणारे आपली फक्त तुळशीची माळ आहे आणि फक्त भगवंताची ते नाम बरोबर येणार आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, आपला बायका पोरं हे तर तुझ्या मागचे पोरं
अरे रात्रीची फडफड करतो ना कुणासाठी बायका मुलांसाठी त्यांच्यासाठी कमवून ठेवतोय मागं विचार करतो अरे त्यांचं मी केलं त्यांचं कसं होईल त्यांच्याकडे कोण बघाल माझ्याशिवाय त्यांना कोण आहे का सारखं डोक्यामध्ये विचार आहे पण आपलं हीच कशामध्ये आपलं हीच कशामध्ये हे डोक्यामध्ये नाही रात्रंदिवस फडफड धडपड चालली रात्रंदिवस कमवण्यासाठी धावपळ चालली डोक्यामध्ये आपली हीच कशामध्ये हे डोक्यामध्ये नाही आपण देशासाठी रात्रंदिवस काबड व्यक्त करतोय स्वतःचा थोडासा विचार करत नाही पण संत सांगतात अरे बायका मुलेच नाही हे सुद्धा बरोबर येणार नाही हे सुद्धा बरोबर येणार नाही विश्वमित्र स्वजनासाठी येतो सुखाची मांडणी एक लांब सुख भोगी कुंभ पाक चाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचवणे अरे तिथे कोणी सोडवायला येत नाही तिथे सोडवायला फक्त सद्गुरु येतात ते नाम फक्त सोडवायला दुसरं काही सोडवू शकत नाही म्हणून आपल्याला म्हणतो ना बायका मुलं माझी त्यांच्यासाठी धावपळ करतोय शेवटी धावपळ कोणाला कोण असतं मुलगा असतो ना म्हणजे चांगलं बारीक फोड का घराला तिला तर महागाई येईल आपले बायका मुलं सुद्धा आपले नाही त्यांच्यासाठी एवढं काहीच बरोबर घेऊन जाणार नाही शेवटीच्या दुःखामध्ये कुणीच बरोबर येत नाही शेवटी जाताना एकट्यालाच जायचे एकटा आलं आणि एकट्यालाच जायचे पण लग्नामध्ये एकच ठेवायचं आपल्या बरोबर येणार भगवंताचं नाव आहे आणि तेच आपल्याला घ्यायचंय गे 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 हरिनाम गे मायाचा हरी सोडून चला उडून जीवाला गंध जाई जाई या जगताच्या बाई मने घोडे हत्तीया सर्वांची होळी रमाती तुकडे घोडे हत्तीया सर्वांची होळी रमाती रावण मेला लंका जळाली कशीच होळी रगती अरे रावण मेला लंका जळाली कशीच होळी रगती आणि रावणाचं किती होतं अरे त्याची घरं सोडायची होती आपलं आहे का खिडकी तरी आहे का सोडायची खिडकी तरी सोडायची का आपली त्याचं एवढं असताना सुद्धा तरी स्वतः काही बरोबर घेऊन गेला नाही आपण काय बरोबर घेणार ते म्हणतात घोडे हाती सगळ्यांची माती होईल एक घरदार सोडणार सगळ्यांची माती होणार आहे बरोबर काहीच येणार नाही मग बरोबर येणार फक्त भगवंताचं नाव आहे आणि तेवढंच आपल्याला घ्यायचंय गे 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 हरिनाम गे मायाचा हरी सोडून चला उडून जीवाला गंध जाई जाई या जगताच्या बाई फुलं वाटून घ्या पहा बघा काय सांगतात तुकडोजी महाराज की आपल्याला हा परत परत देह मिळणार नाही याच्यासाठी धावपळ रात्रंदिवस चालली आपली पण ते सांगतात ते कोणीच आपल्या बरोबर येणार नाही आपल्या बरोबर येणार फक्त ते भगवंताचं नाव आहे आयुष्यभर केलेली भगवंताची भक्ती तेवढीच आपल्या बरोबर येणार आहे आयुष्यभर केलेलं पुण्य ते आपल्या बरोबर येणार आहे दुसरं काहीच बरोबर येत नाही सगळं इथंच ठेवून जायचं रात्रंदिवस जे कमवण्यासाठी धावपळ करतोय ना ते काहीच बरोबर येणार नाही सांगतात संत सांगतात 2 दिवसाचा करोनी बाजार 2 दिवसाचा करोनी बाजार जाण जरूर रे बाबा जाण जरूर रे बाबा जाण आपला प्रवास संपला पाहुणे त्या इथं आलोय म्हणजे आपलं संपलं इथलं संपलं काम संपलं की आपल्याला परत जावं लागणार आहे
म्हणजे हा बाजारामध्ये आपण त्याच्यामध्येच फिरायचं नाही, याच्यामध्ये आपण गुंतून जायचं नाही. बघा संत सांगतात, विषय ओढे भुलले जीव यांची करील कोण किव नुपजे नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेही. अरे विषयाची ओढींमध्ये हा जीव भुललाय, त्याला मनुष्य देह मिळून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येत असून सुद्धा हा करत नाही. सांगतात नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव हो म्हणती ते देवाचे होती परी ते का चित्तेनं धरावे. अरे तुकाराम महाराज सांगतात, अरे नरदेहासारखं रत्न लाभले, निधान लाभले आतल्या हातामध्ये. देव आपण जर म्हणलं ना देव व्हायचं तर देव सुद्धा होऊ शकतो. मनामध्ये जी इच्छा आनंद ते पूर्ण होती ते साध्य करू शकतो. पण ते सांगतात तरी का चित्तीनं धरावे, का विचार करत नाही मनुष्य का विचार करत नाही, याचा जीव का विचार करत नाही. आपल्याला जे मिळाले ना ते खूप अनमोल आहे, याचा विचार करा. नरदेह परत परत मिळणार नाही, आताच आहे, एकदाच संधी एकदाच मिळत असते, सारखी सारखी नाही. या संधीचं सोनं करून घ्यायचं का परत 84 लक्ष योनीमध्ये फिरायचं आपल्या हातामध्ये. आपण आपला मार्ग आपण निवडायचा आहे. मनुष्य देहामध्ये आलं ना आपण आपल्याला नेमकं कुठं जायचं हे आपण आपलं ठरवू शकतो. आपल्याला पाप करून नरकाला जायचंय, पुण्य करून स्वर्गाला जायचंय, का भगवंताचं नाम घेऊन आपल्याला मोक्षाला जायचंय आपण ठरवायचंय. पाप केल्यानंतर आपल्याला माहिती पाप करणं म्हणजे काय असं, ते सगळं काय पाप आहे माहिती सगळ्यांना, पण तरी सुद्धा पाप करतोय. आपलं आपण ठरवायचंय आपल्याला कुठं जायचंय, आपण कोणता रस्ता पकडलाय. आपण सर्व काही आता पंढरीची वारी करतोय, रामकृष्ण हरी चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, कीर्तनाला जातो, आणि काही करत असेल भगवंताच्या भक्तीसाठी. बरंच काही लोकांचं खूप काही करतात, पण सांगतात ते सगळं पूर्ण पुण्य कर्म आहे. पुण्य केल्यानंतर कुठं जातो, स्वर्गाला जातो. पण स्वर्गामध्ये जाऊन सुद्धा तिथं जाऊन सुद्धा त्यांना अमर होता येत नाही, तिथं जाऊन सुद्धा त्यांना मोक्ष नाही. स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा इथं परत यावं लागतं. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्मा. हा कशासाठी? नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्ती नाही अनंत गाव किती. अरे ते भगवंताचं नाम इथंच घेता येतं, भगवंताची भक्ती इथंच करता येते, याच देहामध्ये करता येते. म्हणून तिथले देव सुद्धा अमर सुद्धा इच्छा करतात या मनुष्य देहाला येण्याची, इथे येऊन त्या भगवंताची भक्ती करून मुक्त होण्याची, कारण की त्यांना सुद्धा मुक्ती नाही. ब्रह्मदेव जरी असेल ना तरी सुद्धा त्याला सुद्धा मुक्ती नाही. जर तो भगवंताचं नामस्मरण जर नसन करत ना तर त्याला सुद्धा मुक्ती नाही. कित्येक बघा भागवतामध्ये विषय आलेला आहे की ब्रह्मदेव जरी असेल तरी सुद्धा त्याला सुद्धा मोक्ष मिळत नाही. भगवंताची भक्ती जर जो कोणी करत नाही ना त्याला मोक्ष मिळू शकत नाही. म्हणून इथंच याच देहामध्ये आल्यानंतर आता आपल्याला सहज खूप सोपी भक्ती संतांनी आपल्याला सांगितली. कलियुगामध्ये खूप सोपं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे, कष्ट घ्यावं लागत नाही. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण, तुम्ही आठवा मधुसूदन. काही कष्ट घ्यावे लागत नाही. मृत्यू लोकामध्ये या कलियुगामध्ये उद्धारून जायचं असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे, ते भगवंताच्या नामानेच उद्धार होतो. आणि सगळ्यात सोपं साधन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, परी शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा जो असेल ना, सांगतात ना शहाणा जो असतो ना त्याला इशाराच काफी असतो. शहाणा तो धनी घेतो येतो. त्याला कोण लागतं? धनी. पूर्वजन्मीचं सुकृत लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पूर्वजन्मीचं जर सुकृत चांगलं असेल ना तर भगवंताचं प्राप्तीची मोक्षत्व निर्माण होतं. काही मी उद्धार पावेल काही कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे तळमळ लागती. माझा उद्धार कधी होईल? मनुष्य दोहामध्ये मी आलोय, मला मोक्ष कधी मिळेल? तळमळ लागती. पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल ना तरच असं होतं, नाही तर तसं कुणाला पण होत नाही. ऐकून सुद्धा कित्येक जण इथनं ऐकतील तेवढा पुरतं वाटतं. आपण मनुष्य देह खूप दुर्मिळ आहे, आपल्याला शेवटीच मिळतोय, परत परत मिळणार नाही. भगवंताचं नाम घेतलं पाहिजे आणि मंडपाच्या बाहेर गेलं की हाय तसं सगळं विसरून जातो. पण संत सांगतात याचा विचार करायचा आपल्याला, वारंवार विचार करा. आमचे बाबा सारखे म्हणायचे, प्रत्येक शब्दाला ते सांगायचं चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर. का म्हणत असतील? अरे याचा विचार, प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी येतील. जो माणूस विचार करतो ना त्याला निश्चित तो कधीच भरकटत नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. इथनं ऐकून गेलोय, ऐकल्यानंतर बाहेर गेल्यानंतर सगळं विसरून जातो. पण खरं सांगतात ज्याचं पाप असतं ना ते पाप ऐकून देत नाही, त्याला विचार करून देत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात इथं कोण पापिया न कळे काही केल्या. ज्याचं पाप असतं ना त्याला किती त्याच्या समोर आरडाओरडून डोकं फोडून जरी सांगितलं ना तरी त्याला समजणार नाही, जो पापी असतो त्याला. म्हणून आपण आपला विचार करायचे, आपण समजायचं आपल्याला नेमकं काय करायचंय. आपण पुण्य केल्यानंतर आपण सर्व काही करतोय, पुण्यकर्म करतोय. पुण्याने भगवंताचं नाव आपल्याला मिळतं. नाम घेण्यासाठी आपल्याला तेवढी खटाटोप पाहिजे, रात्रंदिवस विचार केला पाहिजे. सारखं डोक्यामध्ये भगवंताचं नाम पाहिजे. अरे मी कधी भगवंताचं नाम घेईन? सारखं डोक्यामध्ये. हातापायाने चालू द्या, आपलं काम हातापायाने चालून द्यायचं, पण डोक्यामध्ये सारखं भगवंताचं नाम पाहिजे, तरच तरुण जाऊ शकतो. डोक्यामध्ये सारखं भगवंताचं नाम असेल ना तरच तरू शकतो, नाहीतर नाही तरू शकत. म्हणून रात्रंदिवस सांगतात अंत्यमती सागती. अंतकाळी जशी मती होती ना तशी आपल्याला पुढे गती भेटत असती. आणि कधी आपल्यावरती काळ घाली सांगता येतं का? इथं आपण बसलोय, आता तुमच्या समोर बोलते, दुसऱ्या क्षणी काय होईल सांगता येते? झाडाच्या पानाला गॅरंटी पिकल्यानंतर पडेल, पण आपल्याला गॅरंटी आहे का? जशी परीक्षित राजाला गॅरंटी होती, तो सांगत होता मी 7 दिवस जगणारच, त्याला निश्चिती होती. 7व्या दिवशी मला तक्षक सर्पदंश करेल आणि माझा मृत्यू होणार. 7 दिवसाची त्याला गॅरंटी होती की 7 दिवस मी जगणारच आहे, पण आपल्याला आहे का? मी 7 दिवस जगन म्हणून? अरे दुसऱ्या क्षणी काय होईल सांगता येत नाही, कुणाची गॅरंटी नाही. म्हणून त्यासाठी रात्र सारखं डोक्यामध्ये भगवंताचं नाम पाहिजे, सारखं भगवंत डोक्यामध्ये पाहिजे. कधी जाईल याची गॅरंटी नाही, कधी काळ घेऊन जाईल भरवसा नाही. सांगतात जैसा उंदीर घेऊन जाई बोका तैसा काळ लोकांनी तसे. जसं उंदराला बोका घेऊन जातो ना टपूनच असतो. उंदीर जर बोक्याला दिसला सोडतो का? जोपर्यंत बोका त्याच्या तावडीमध्ये सापडत नाही तोपर्यंत सोडत नाही. तसं आपल्यावरती काळ टपू नये. क्षणोक्षणी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अरे किती राहिलंय, किती याला आयुष्य राहिलंय. सांगतात आपल्याला श्वास आणि गास मोजून दिले. आपला श्वास संपला, आपले गास संपले ना की आपल्याला जावं लागतं. म्हणून सांगतात की आपल्याला भजन करायचंय ना, संत सांगतात श्वासाने भजन करा रे गड्यांनो, श्वासाने भजन करा, नाहीतर वाया जाईल जन्म. आणि ते भजन आहे ना ते संतांकडनं जाणून घ्यायचंय. वाल्या कोयाला तेच मिळालं, नारद मुनीने ते दिलं. उलट्या नामे वाल्मिक तरला. जे उलट नाम होतं ना, म्हणले त्याला राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून मारा म्हणत होता. पण अरे तसं नाही, ते सांकेतिक खुणेमध्ये सांगितलं त्यांनी राम राम. ते नाम गुह्य असतं, गुप्त असतं, ते उघड सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना जे मिळालं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला धले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. ते ज्ञानेश्वर महाराजांनी गुह्य गुप्त ज्ञान दिलं. जर उघड सांगायचं असेल त्यांना गुह्य गुप्त कसं काय म्हणणार? ते ज्ञान ते आपल्याला मिळवायचंय, ते आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते ज्ञान वाल्या कोयाला मिळालं म्हणून त्याचा वाल्मिक ऋषी झाला. रामाच्या आजवर रामायण लिहून ठेवलं. तेच ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते ज्ञान ज्या वेळेस मिळतं ना त्यावेळेसच खरं जीवनाचं सार्थक होतं. जन्म मरणाचं फेर आपल्या मागे तुटणार आहे. जिथनं आलो ना तिथं आपण परत जाणार आहे.
म्हणून ते आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे की आपल्याला नेमकं काय करायचंय, काय मिळवायचंय, मनुष्य देहाला आल्यानंतर नेमकं काय मिळवायचंय. आपल्याला मिळालंय आपण विचार करायचा ते नाम आहे का, आपला आपण विचार करायचा. सांकेतिक खुण्यामध्ये सांगतात, मुंह हले ना कंठ हले ना जीवाच मरे ना राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. आपला आपण विचार करायचा आपल्याला ते मिळालं का. मिळालं नसन तर आपला कुठेतरी मार्ग चुकलाय, कुणाला तरी विचारलं पाहिजे. पुसता सांगेले हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. विचारलं तर निश्चित सांगतील, पण आपण विचारलं पाहिजे, अरे नेमकं हे सांगितलंय नेमकं काय येते आणि हे मला कधी मिळेल याचा प्रत्येकाने विचार करा. म्हणून सांगतात हे फक्त आहे ना, तिथं आहे फक्त आपण निमित्त मात्र आहे. हे आपल्याला सर्वजण मिळाले ना, घरदार लवाजमा सगळं निमित्त मात्र येतं. आपण आखर हे आपलं काहीच नाही, म्हणून हे सगळं आपलं काहीच नाही. या अभंगाच्या निमित्ताचा दने गेला ते बाणे, निमित्ताचा दने गेला भगवंताच्या कृपेने आपण इथपर्यंत आलो, त्याचं एकदा सर्वांनी भजन करा. सर्वांनी हात वरती करा, हात वरती, आणि खाणे त्या भगवंताचं भजन करा. विठोबारा सर्वांनी खाली बसूनच फुलं टाकायचे. आम्ही जातो तुम्ही कृपा पुंडलिका विठ्ठल श्री
धनीनाथ भगवान की जय भगवती ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला अरे फक्त निमित्त आहे आपण फक्त इथं निमित्त आहे सगळं धन आहे मगाशी सांगितलं धन कुणाचे कुबेराचे आपल्या इथं काहीच नाही असे सगळं माझं माझं म्हणून याच्यामध्येच आपण गुरु फुटून गेलाय घर माझं बायका बायका मुलं माझी सगळं काही हे सगळं माझे सांगतात माझं माझं म्हणूनच याच्यामध्ये गुंतलोय आपण माझं माझं म्हणलं ना त्याच्यामुळेच आपल्याला सुख आहे माझं माझं म्हणतोय मी माझं सांगता मी माझे आयसे विसरले आजायचे अंतकरण तो पार्था संन्याशी जाणन तो संन्याशी निरंतर जो मी माझं विसरलं ना का तसं वाय गेलं तर आपलं काय आहे का इथं आपलं काहीच इथं नाहीये जे काय आहे ते भगवंताच आहे त्यांनी काही काळापुरतं आपल्याला सांभाळायला दिले थोड्या काळापुरतं जसं आपण आपलं घर आहे भाड्याने एखाद्याला दिले काही काळापुरतं तो तिथं राहणार आहे त्याचं भाडं तो भरणार आहे आणि तो जर म्हणायला लागला हे घर माझंच आहे जमल का माझंच आहे म्हणायला लागल्यानंतर आपण त्याला हाकलून लावू ना तसं आपलं झालंय हे काही काळापुरतं भगवंताने आपल्याला सांभाळण्यासाठी दिले हे सर्व काय आहे ना काही काळापुरतं आपल्यासाठी सांभाळण्यासाठी दिले म्हणून आपण काय म्हणतोय हे सगळं माझंच आहे हे सगळं माझं आहे आणि त्याच्यामुळे गुंतलोय त्याच्यामुळे हे सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण त्याच्यामुळे संत सांगतात मुक्त होता परिपळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे अरे मुक्तच आहे आपण याच्यामध्ये कसलंच बंधन आपल्याला नाही सांगतात तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हे काहीच लागत नाही आपल्याला सुद्धा काहीच लागत नाही पण त्यांना जे ज्ञान मिळालं होतं ना ते ज्ञान करून घ्यायचे ते आत्मज्ञान करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आत्मज्ञान मिळतं ना त्यावेळेस समजतं अरे हे काहीच नाही आपल्याला कशाचीच बाधा होत नाही आपण अमर आहे परीक्षित राजाला ज्ञान झालं पहा ज्यावेळेस शुकाचार्यांनी 7 दिवस ज्ञान सांगितलं आत्मज्ञान सांगितलं आणि परीक्षित राजाला 7व्या दिवशी आता विचारलं मला तुला तक्षक सर्प दंश करणारे राजा तुला आता कसं वाटतंय राजा सांगतो मरण माझे मरून गेले मरण माझे मरण माझे मरून गेले मरण माझे मरण गेले परीक्षित राजा सांगतो अरे मरण माझे मरून गेले मज केले अमर आता मला मरण राहिलं नाही मी अमर झालोय तो जसा अमर झाला ना तसा आपण सुद्धा अमरच आहे फक्त आपण अमर आहे आपल्या अमरत्वाचं ज्ञान करून घ्या संतांकडे जाऊन सद्गुरूकडे जाऊन ते ज्ञान करून घ्या अमर हा खरे की पहा खोटे हे आपण अमरच आहे फक्त काय करून घ्या त्याचं आपल्याला ज्ञान नाही आपल्या अमरत्वाचं आपल्याला ज्ञान नाही तेवढं करून घ्या पहा आज ज्या आजींच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलो पहा तसं बघायला गेलं तर आजच्या दिवशी सांगतात 6 दान करायचे असतात त्याच्यामध्ये पहिलं आहे वस्त्रदान दुसरं आहे काही जमीन दान करतात भूदान करतात गोदान करतात कांचन दान अन्नदान ज्ञानदान
या ठिकाणी हे 6 दान या आजच्या दिवशी करतात. पहा, आपण आपल्या आईपतीप्रमाणे आपण काय करतो, वस्त्रदान करतो, अन्नदान करतोय. काही जण गाईचं, आता गावरान गाईचं दान करतात, पण गावरान गाय आता राहिल्याच नाही. सोन्याचं त्यावेळेस सोन्याचं दान व्हायचं, पण सोनं पण खूप महाग झाले, आता सोन्याचं दान होऊ शकत नाही. त्यानंतर जमिनी भूदान करायचे, पण भूदान पण आता राहिलं नाही. आणि शेवटचं ज्ञानदान, अन्नदान आणि ज्ञानदान. अन्नदान तर या ठिकाणी होणारच आहे. कीर्तन संपल्यानंतर सर्वांनी जेवण करून जायचं. काही काही जणांचा काय समज असतो की वर्षश्राद्धामध्ये जेवण करायचं नाही का, जेवण करायचं नसतं. बऱ्याच जणांचा समज आहे. बरेच जण म्हणतात त्या ठिकाणी जेवण करायचं नसतं. तसं नाही, जेवण प्रत्येकाने करायचं. का? कारण की त्या आजीच्या त्यांना काही थोडंफार पुण्य कमी पडत असेल ना, तर आपण आजच्या दिवशी जर जेवण केलं ना, आपलं थोडंसं एक नगभर पुण्य फक्त त्यांना जाणार आहे. आपण पुण्य परत कमवू शकतो. त्या कमवू शकतात का? त्या परत पुण्य कमवू शकत नाही. आपण परत कमवू शकतो, पण आपला थोडा काही पुण्याचा वाटा त्यांना जाऊन आजच्या दिवशी ते यमाच्या दरबारामध्ये उभा असतात. त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब आजच्या दिवशी होत असतो. जर काही कमी पडत असेल त्याचं पुण्य त्यांना लागतं. त्यांना चांगली गती, योग्य गती मिळण्यासाठी त्यांना ते पुण्याचं मदत होतं. आजच्या दिवशी त्यांच्या घरातील असतील, मुलं असतील, नातेवाईक असतील, कुणी जर त्यांच्या भारी भक्तीला जर लागला ना, तर त्याचं सुद्धा पुण्य त्यांना लागतं. त्यांना आनंद होतो. कारण की सांगतात, जर पुरुष हरिभक्ती झाला ना, हरिभक्त परायण झाला ना, तर 21 कुळाचा उद्धार करतो. आणि जर एक महिला जर हरिभक्त झाली ना, तर 42 कुळाचा उद्धार करत असते. कारण की माहेरकडचा सुद्धा आणि सासरकडचा सुद्धा असं 42 कुळाचा ते उद्धार करत असते. म्हणून आजच्या दिवशी आपण जे काही करू ना, त्याचं पुण्य सगळं त्यांना लागत असतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आजच्या दिवशी जे काही होईल, तुकाराम महाराज मी सुद्धा ते केलं सांगतात. तुका म्हणे, ते म्हणतात, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. मी सुद्धा केलं, माझ्या पितरांचं मी ऋण फेडलं. म्हणून आपल्याला आजच्या दिवशी प्रत्येकाने विचार करा. जर नातेवाईक असतील, त्यांनी जर विचार केला, आजच्या दिवशी तुळशीची माळ घातली, तर त्याचं पुण्य सगळं त्यांना लागणार. त्यांना थोडंफार तिथं पुण्य कमी पडत असेल, तर तिथं त्यांना ते पुण्य मिळतं. म्हणून जे काही आज सेवा झाली, ती सर्व त्या आईंच्या चरणावरती समर्पित करण्यापूर्वी सर्वजण असणारे टाळकरी, सर्व आमचे गायनाचार्य श्रीहरी महाराज, तसेच राम महाराज असतील, सर्व विनेकरी आजोबा असतील, सर्व टाळकरी असतील, सगळ्यांची काही नावं माहिती नाहीत. तसेच पेटी मास्तर असतील, आमचे मृदंगाचार्य दादा महाराज केदारी असतील, तुम्ही सर्वजण या ठिकाणी काटेवाडीचे काय नाव, संजय रामाभिषेक काटेवाडी हे असतील. तसेच आमचे वडिलांचे मित्र, त्यांचेच असणारे जावई, त्यांच्या निमित्ताने तुमच्या इथे येण्याचा एक योग आला. त्यांच्या दोघांची चांगली मित्रता होती, त्याच्यामुळं एकमेकांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये येण्याचा एक योग आला त्यांच्या काही संयोजनातून. म्हणून त्यांचं सुद्धा आभार, त्यांचं सुद्धा एक ऋण व्यक्त करते. तसंच सर्व काही नातेवाईक असतील, जमलेले सर्वजण, तुम्ही सर्व श्रोतेगण, तसेच साऊंड सिस्टीम वाले, त्यांनी सुद्धा सुंदर असा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. नाहीतर मध्ये पाहिलं आपण मग अशी लाईट नव्हती, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत होता का? पण त्यांनी ज्यावेळेस याच्यातर्फे तुमच्यापर्यंत आवाज माझा व्यवस्थित पोहोचते, त्यांनी व्यवस्थित सुंदर अशी साथ दिली. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार मानते. आणि झालेली जी सेवा आहे ती सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा, तसेच अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, तसेच या आईंच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून ह्या सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली Hey,